होतील। हे सगळंच करत असताना नव्यानं माझ्याकडे जे खातं आलेलं आहे मराठी भाषा, तर मराठी भाषेचे आमचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत, त्यांचं नाव श्रीमती साठे असं आहे। तर 14 तारखेपासून 28 तारखेपर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जो आहे, तर त्याच्यामध्ये 3 कार्यक्रम करण्याचा आज आम्ही निश्चित केलंय। त्यातला एक कार्यक्रम मालगुंडला कवी केशवसूत स्मारकामध्ये होईल। एक कार्यक्रम आम्ही शैक्षणिक संस्थेला कुठच्या तरी विनंती करणार आहोत की ते एक कार्यक्रम करतील, आणि प्रत्येक तालुक्यामध्ये हा कार्यक्रम या 15 दिवसामध्ये होईल। अशा पद्धतीच्या रचना भाषा अधिकाऱ्यांनी तयार कराव्यात अशा सूचना मी दिलेल्या आहेत। आणि आजच्या बैठकीमध्ये मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच व्यापाऱ्यांना, सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्र शासनानं बोर्डांच्या बाबतीमध्ये, फलकांच्या बाबतीमध्ये जो GR काढलेला आहे, तर त्या GRची तंतोतंत अंमलबजावणी ही सगळ्या नगरपालिकेने केली पाहिजे। 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे, तर आपण अशा पद्धतीनं सगळ्यांनी समन्वयानं काम करूया की या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 27 फेब्रुवारीला प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेमधलाच बोर्ड असेल, मराठी भाषेमधलेच फलक असतील। मी शासकीय देखील सूचना अशा दिलेल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी शासकीय कार्यालय आहेत तिथे देखील मराठी बोर्ड असणं हे अतिशय आवश्यक आहे। काही ठिकाणी इंग्रजी माध्यमातले आहेत, काही ठिकाणी हिंदी माध्यमातले आहेत, ते जिथं जिथं आवश्यक आहेत तसं ठेवावेत, परंतु सगळ्यात मोठा बोर्ड हा मराठी भाषेचा असावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी होणार आहे।